अध्याय 31 श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरितामृत. आद्या नक्षत्र या काळात अध्याय 31 याच्या पठणाने तुम्हाला विशेष फलप्राप्ती होते. विद्या ऐश्वर यांची प्राप्ती तुम्हाला सहजपणे होते. तर वळूया आपण अध्यायाकडे. आता अध्याय 31 दशमहाविद्यांचे वर्णन. प्रातःकाळीच स्नान संध्या आटोपून पुन्हा श्री गुरूंच्या सानिध्यात जात असू. या सत्संगातून नित्य नूतन योगानुभव आणि अनेक रहस्यांचा उलगडा होत असे. आम्ही श्रीचरणी दशमहाविद्या रूपांची संपूर्ण माहिती आम्हा सांगावी अशी प्रार्थना केली. त्यांनी सांगितले, शंकर भट्टा, श्री विद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ प्रतीची आहे. पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादानेच अगस्त्य महामुनींची श्री विद्येचे ज्ञान झाले. विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्ष संतान प्राप्ती झाली नव्हती. अगस्त्य मुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले. ती मोठी होताच अगस्त्य मुनींशी विवाह होऊन ती पतिगृही गेली. यथाकाली त्यांना संतान प्राप्ती झाली. पुढे अगस्त्य ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला व तो पिऊन टाकला. त्यांनीच विंध्याचल पर्वताचे गर्भहरण केले. प्रभू पुढे म्हणाले, जेव्हा मी कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखे अगस्त्य ऋषींना गुरुस्थान देईन. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्येतील प्रथम रूप महाकाली ही सकल विद्येची अधिदेवता आहे. तिच्या विद्यामय विभूतीनेच महाविद्या असे म्हणतात. एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषीच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली. त्यावेळी तिने मातंग वनिता रूपात दर्शन दिले. ती काजळीसारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कलिका पडले. दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे. ही माता मोक्षदायिनी सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे. त्यामुळे तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले. दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. एकेवेळी देवी आपल्या सखी बरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती. स्नान झाल्यावर दोन्ही सखींनी खूप भूक लागली. भोजनाची याचना केली. तेव्हा पार्वती देवीने थोडे थांबण्यास सांगितले. थोडा वेळ झाल्यावर सखीने पुन्हा भोजनाची याचना केली. यावेळी सुद्धा तिला थोडे थांबण्यास सांगण्यात आले. असे अनेक वेळा झाले. तेव्हा मात्र पार्वती देवीने आपल्या तलवारीने आपलाच शिरच्छेद केला. तिच्या धडातून 3 रक्तधारा निघाल्या. त्यातील 2 धारा सखीने प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन केली. त्या दिवसापासून तिचे नाव छिन्नमस्ता असे पडले. दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे. या देवीचे हृदय लोण्यासारखे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे. ही प्रसन्न वदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते. हिच्या उपासनेने भोग व मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते. दशमहाविद्येतील 5वे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. प्रलयकाळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पावून काली या मूळ रूपात बदलते. यामुळे या देवीला काळाची अन्नदात्री देवी सुद्धा म्हणतात. दशमहाविद्येतील 6वे रूप त्रिपुर भैरवीचे आहे. महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात. त्रिपुर भैरवी आणि कालभैरव या दोघांच्या संयुक्त स्वरूपाने माझा येणारा नरसिंह सरस्वती अवतार होणार आहे. दशमहाविद्येतील 7वे रूप धूम्रावती आहे. या देवी शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन सकल संपदा प्राप्त होते. दशमहाविद्येतील 8वे रूप बगलामुखी देवीचे आहे. ऐहिक पारलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारणासाठी तसेच शत्रूच्या शासनासाठी या देवीची आराधना केली जाते. दशमहाविद्येतील 9वे रूप मातंगी मातेचे आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. दशमहाविद्येतील 10वे रूप कमलालय मातेचे आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. या मातेचे कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोत्तमत्व या दोन्हींचा लाभ होतो.
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा रूप प्रभू अनग यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघा अष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी. प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघा अष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेव घालावे अथवा शिदा दान करावा. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चित होते. श्रीचे चरितामृत हा अक्षरसत्य ग्रंथ असून याचे हा ग्रंथ स्वतःच प्रमाण आहे. जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात. मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठण करावे. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.